उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। शिंदे आणि पंतप्रधान मोदींमध्ये जवळपास 2 तास चर्चा झालेली आहे आणि यानंतर थोड्याच वेळात ते अमित शहांची सुद्धा भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। दिल्लीतील दृश्य तुम्ही पाहता, यावेळेस शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये 2 तास चर्चा झालेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत। सूरज, शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटलेले आहेत, 2 तास चर्चा झालेली आहे, कोणकोणते विषय असू शकतात? निश्चितच तेजल, साम टीव्हीने काल ही बातमी झालेली होती की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल तातडीने म्हणजे विधानसभेचं कामकाज सोडून ते दिल्लीला रवाना झालेले होते आणि काल त्यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची रात्री उशिरा बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये अनेक विविध मुद्द्यांवरती, महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि त्यानंतर ते आज सकाळी भाजपच्या पक्ष शिष्टांची भेट घेणार होते। त्यामध्ये मग पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मग गृहमंत्री अमित शहा असतील यांची भेट घेणार होते आणि आज थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान मोदींची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतलेली होती आणि संपूर्ण राज्यभरात जे काही चालू आहे, ज्या काही गेल्या 3 निवडणुकांमध्ये जे काही मित्र पक्षांकडून सहकार्य लाभलं, या सर्व संदर्भात पंतप्रधान मोदींकडे जे आहेत ते आपण तक्रारच म्हणू शकतो। कारण ज्या काही निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये कुठेतरी जे सहकार्य मित्र पक्षांकडून हवं होतं ते कुठेतरी मिळालं नाही। या संदर्भातला जो दुजोरा आहे तो जे पर्यटन मंत्री आहेत शंभूराज देसाई यांनी देखील माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की आम्हाला मित्र पक्षांचा जो सहकार्य होतं गेल्या या ज्या काही निवडणुका झाल्या असतील, मग त्या विधानसभा निवडणुका असतील, महापालिका निवडणुका असतील आणि झेडपीच्या निवडणुका असतील, या सर्व निवडणुकांमध्ये जे सहकार्य अपेक्षित होतं ते मिळालं नाहीये। तसंच दुसरं महत्त्वाचं म्हणजे भाजपचे काही जे नेते आहेत त्यांनी उघड शिवसेनेच्या मुख्य नेत्यांवरती देखील उघड टीका केलेली होती, खालच्या लेवलला जाऊन टीका केलेली होती। अशा अनेक स्तराच्या चर्चा ज्या आहेत त्या आज दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींसमोर मांडलेल्या आहेत। ज्या काही शिवसेनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर आपली जी नक्कीच, तर आपण पाहिलं महापालिका निवडणुकांचा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सापत्न वागणूक न्यायाचा अहवाल शिंदेंनी पंतप्रधानांनी दिल्याचं समजतंय। आता या संदर्भात तोडगा नक्की काय निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।